पोलीस हा ड्युटीवर असो अथवा नसो, तो नेहमीच सतर्क असतो हे दाखवणारी ही घटना आहे। धावत्या रेल्वेत एका चिमुरडीला विकणाऱ्या नराधमाला प्रवास करणाऱ्या एका पोलिसाने एका क्षणात हेरलंय। 8 वर्षांच्या चिमुरडीला विकायला नेणाऱ्या या नराधमाला या पोलिसांनी केवळ त्याच्या भाषेमुळे हेरलंय। हा सगळा थरार धावत्या रेल्वेत घडलाय। याच रेल्वेत प्रवास करणाऱ्या वर्दीतल्या एका दर्दी पोलिसाने अगदी काही क्षणातच सगळा प्रकार ओळखला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। सिंहगड एक्सप्रेसमध्ये नेमकं असं घडलं तरी काय? 8 वर्षांची चिमुरडी त्या नराधमाच्या कचाट्यात आली तरी कशी? फक्त भाषेच्या अंतरावरून पोलिसांनी हा गुन्हा कसा हेरला? हा सगळा घटनाक्रम अंगावर काटा आणणार आहे। मुंबईवरून पुण्याला धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये हा सगळा थरार घडलाय। एक्सप्रेसमध्ये या 30 वर्षांच्या माणसाबरोबर एक 8 वर्षांची चिमुरडी होती। कुणीही त्यांना पाहिल्यावर बापलेक समजेल इतकं त्यांच्या वयात अंतर होतं। रेल्वेत विक्रीला येणारी खेळणी हा माणूस लाडाने त्या 8 वर्षांच्या चिमुरडीला घेऊन देत होता। चिमुरडीही ते सगळं घेत होती। हळूहळू रेल्वे पुण्याच्या दिशेनं धावत होती। हे बापलेक ज्या डब्यात प्रवास करत होते त्याच डब्यात मुंबई पोलीस दलातले सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरेही प्रवास करत होते। ननावरे हे न्यायालयीन कामासाठी मुंबईहून पुण्याला चालले होते। वेळ रात्रीची 9 वाजेची होती। रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली होती, पण रात्रीच्या प्रवासात असल्यामुळे अनेक प्रवासी गाढ झोपले होते। याच गोंधळ आणि गदारोळात बलभीम ननावरेंचं त्या बापलेकाच्या जोडीकडे लक्ष गेलं। सुरुवातीला त्यांनाही ते बापलेकच वाटले, पण मुलीचा बाप हिंदीत बोलतोय आणि मुलगी त्याला मराठीत प्रत्युत्तर देते ही बाप ननावरेंना खटकली। त्यांच्या डोक्यात प्रश्नांचं माहूर माजलं। प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणारा त्यांच्यातला पोलीसमॅन जागा झाला। त्यांनी रेल्वेत खेळणे विकत घेऊन देणाऱ्या माणसाजवळ त्या चिमुरडीबद्दल विचारपूस केली। त्यानेही आपली मुलगी असल्याचं ननावरेंना सांगितलं, पण याने ननावरेंचं समाधान झालं नाही, कारण त्या माणसाची देहबोली ननावरेंच्या डोक्यात संशय निर्माण करत होती। शेवटी ननावरेंनी तुझी आई कुठे आहे असा प्रश्न त्या चिमुरडीला विचारला। मुलगी ननावरेंशी भीतीने बोलतच होती। ननावरेंचा संशय जरा जास्तच वाढला होता। त्यांनी पुन्हा तुझी आई कुठे आहे बाळा असा प्रश्न त्या मुलीला विचारला। मुलगी उत्तर देईन इतक्यातच ननावरेंचं लक्ष त्या माणसाकडे गेलं। तो माणूस जास्त बोलू नकोस म्हणून 8 वर्षांच्या चिमुरडीला इशाऱ्यातून धमकावत होता। काहीच बोलू नको म्हणून तो मुलीला डोळे मारून इशारे करत होता। आता मात्र या तोतयाचे बिंग फुटले होते। एका पोलिसासमोर तो संशयास्पद हालचाली करत होता। शेवटी ननावरेंनी आपला फोन त्या चिमुरडीच्या हातात दिला आणि तुझ्या आईला फोन लाव असं त्या चिमुरडीला सांगितलं। मुलीने फोन घेतला। त्यावर नंबर डायल करत तिने आपल्या काकांना फोन लावला। ननावरे मुलींच्या काकाशी बोलले आणि सगळी कहाणी ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मुलीच्या काकांनी सांगितलं, ननावरेंनी ज्याला ताब्यात घेतलं तो दयानंद शर्मा मूळचा बिहारचा आहे। 8 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तो तिला बिहारला देह व्यापारात विकणार होता, पण केवळ एका छोट्याशा भाषेच्या फरकाने, एका कर्तव्यदक्ष पोलिसाच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फासला। दयानंदने अजून किती चिमुरडींचं अपहरण केलंय, त्याने अजून कुणाकुणाला विकलंय याचा तपास आता पोलीस करतायत, पण केवळ भाषेच्या एका छोट्याशा फरकामुळे पोलिसांनी इतकं मोठं बिंग फोडलं म्हणून आता पोलिसांचं सर्वत्र कौतुक होतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।